ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणारा आहे। प्रभू येशू ख्रिस्त मसाया म्हणजेच मुक्तिदाता परमेश्वर आहे, जो केवळ इस्रायल लोकांसाठीच नाही, केवळ यहुदी लोकांसाठीच नाही, तर संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी तो आलेला आहे आणि यावर आपला विश्वास आहे। परंतु एखादा मसाया किंवा परमेश्वर हा केवळ गवाणीत जन्म घेईल याचा विचार कोणी कधीच केला नव्हता। एखादा मसाया किंवा जगाचा मुक्तिदाता परमेश्वर एका गरीब कुटुंबामध्ये जन्म घेईल हा स्वप्न कोणी पाहिलं देखील नव्हतं। यहुदी लोकांसाठी मसाया म्हणजेच जगाचा उद्धार करता तारणारा हा राजवाडा जन्माला येणार आहे, राजासारखा तो असणार आहे, घोड्यावरती आरूढ होऊन येणार आहे, अशी त्याची विचारधारणा होती। परंतु प्रभू येशूच्या जन्माने आणि प्रभू येशूकडे ख्रिस्ताकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की यहुदी लोकांची जी विचारधारणा होती, इस्रायल लोकांमध्ये जी कॉन्सेप्ट होतं मसायाचं, ते पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताने बदलून टाकलेलं आहे। आणि म्हणूनच संपूर्ण बायबलवर आपल्याला एकच गोष्ट दिसते की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिकवणुकीद्वारे लोकांना सांगून देण्याचा प्रयत्न करत आहे की जगात जो येणारा प्रकाश होता, की जगात जो येणारा तारणारा आहे, की ज्याच्याविषयी यशा संदेष्टाने लिहून ठेवलेला आहे, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मी आहे। परंतु यहुदी लोक हे मानायला तयार नव्हते, यहुदी लोकांचा याच्यावर विश्वास नव्हता। जरी प्रभू येशूच्या ज्ञानाकडे पाहून, प्रभू येशूच्या शिकवणुकीकडे पाहून किंवा ऐकून ते थक्क मात्र झाले, परंतु त्यांनी परत एकदा विचार केला की हा व्यक्ती तर योसेफाचा पुत्र आहे, मरियेचा पुत्र आहे आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला हा व्यक्ती आहे, तर हा तारणारा कसा असू शकतो। आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांकडून वेगळ्या प्रकारची वागणूक मिळाली, लोकांनी त्याचा स्वीकार केला नाही। प्रत्येक वेळेला रिजेक्शन म्हणजे नाकारणे हे त्याच्या जीवनामध्ये आलेलं होतं। आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकत आहोत, प्रभू येशू ख्रिस्त परत एकदा नाझरेत गावामध्ये जात आहे, परत एकदा त्या मंदिरामध्ये जात आहे, त्याच्या हातामध्ये यशा नावाचा संदेशाचा ग्रंथ दिला जात आहे आणि जेथे तो मोठ्या आवाजाने सांगत आहे की परमेश्वराचा आत्मा माझ्यावरती आलेला आहे, कारण बंदिवानांना मुक्त करण्यासाठी, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी, देवाचं राज्य घोषित करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टी देण्यासाठी मला पाठवण्यात आलेला आहे। आणि त्याची ही शिकवण ऐकून खरोखरच लोक थक्क झाले, कारण त्याची शिकवणूक ही शास्त्री आणि फरीसी या दोघांपेक्षाही वेगळी होती। परंतु कोणीतरी त्याच्यामधून बोललं की तर हा कार्पेंटर म्हणजेच हा सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आहे आणि याला एवढं ज्ञान कुठून आहे, हा आपला गुरु असू शकत नाही, हा आपला मेसाया असू शकत नाही। आणि म्हणून लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ही जी बाब होती, ही बाब प्रभू येशूला जास्त खटकणारी होती। कारण जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला नाकारून लावतो, आपल्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपला विचार पटवून घेत नाही, तेव्हा ती बाब किंवा ती गोष्ट जास्त हृदयाला ठेस देणारी होती। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये वेळोवेळी ही बाब प्रभू येशू ख्रिस्ताने अनुभवलेली होती। पुष्कळ लोकांनी त्याचा स्वीकार केला नव्हता, त्याला धुडकावून लावलेलं होतं, स्वतःच्या शिष्याने देखील त्याच्यावरती विश्वास ठेवला नव्हता, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त मागे हटलं नाही। जरी आतमध्ये दुःख असले तरी प्रभू येशू ख्रिस्ताला ठाम विश्वास होता स्वतःवरती, कारण तो कोण आहे, तो स्वतः मसाया आहे, जगाचा तारणारा आहे। एका बाजूला तरी लोक त्याच्यावर विश्वास ठेवणारी नव्हती, तरी दुसऱ्या बाजूला काहीतरी व्यक्ती त्याच्या मागे येणारी होती, त्याच्यावरती विश्वास धरणारी होती। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या नाकारणाऱ्या लोकांकडे पाहून किंवा नाकारणाऱ्या लोकांच्या वागणुकीकडे पाहून हताश होत नाही, निराश होत नाही, परंतु एका गावातून निघून दुसऱ्या गावाकडे जाऊन तो परमेश्वराची सुवार्ता तशीच पसरत राहतो। आपल्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारचे छोटे मोठे प्रसंग येत असतात। कधी लोक आपली स्वीकार करतील, कधी आपल्याला नाकारून लावतील, कधी आपल्याकडे दुर्लक्ष करतील, कधी आपल्याला दोष लावतील, परंतु आपण या गोष्टीकडे लक्ष न देता आपण कोण आहोत याची ओळख आपल्याला पटली पाहिजे। आणि परमेश्वराने जर परमेश्वराची ओळख पटली असेल तर या गोष्टी आपल्यासाठी सर्व दुय्यम असतात। आणि म्हणून आपण देखील आपलं मिशन कार्य मोठ्या उत्साहाने किंवा मोठ्या जोमाने करायला पाहिजे, कारण परमेश्वर नेहमी आपल्या बरोबर असणार आहे। आज ना उद्या परमेश्वराचा लोकांनी स्वीकार केलेला आहे, त्याचप्रमाणे जेव्हा आपले कार्य चांगले असते तर नक्कीच
लोक आपले स्वीकार करणार आहे आणि त्यामुळे हे गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत राहणार आहे. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण मात्र आपलं लक्ष आपल्या ध्येयाकडे केंद्रित केलं पाहिजे आणि आपलं मिशन कार्य आपण मोठ्या उत्साहाने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ते कुठल्याही प्रकारचं मिशन कार्य असू द्या, एखाद्या टीचिंग लाईन मध्ये असू द्या किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये असू द्या किंवा एखादा डॉक्टर, नर्स, वकील किंवा कुठल्याही प्रकारच्या हुद्द्यावरती असू द्या, आपण आपलं मिशन कार्य मोठ्या आनंदाने आणि मोठ्या विश्वासाने, मोठ्या सत्यरूपाने करण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद नक्कीच आपल्यावरती असणार आहे. आमेन.